चालू आहे. मुंबई विद्यापीठातील BAच्या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश झालेला आहे. मराठी साहित्य संघ या संस्थेत कार्यवाहक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. मुलाखतकार प्राध्यापिका रजनी कुलकर्णी यांनाही वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांना प्राध्यापक प्रतिभा यांचा साहित्य प्रवास या विषयावर मुलाखतीचा कार्यक्रम सादर करण्यास मी विनंती करते. धन्यवाद. हॅलो, रजनी कुलकर्णी. आता प्रतिभाची मैत्रीण म्हणून मी मुलाखत घेते आहे. पण माझी तिची म्हणजे आम्ही दोघी बालपणीच्या मैत्रिणी नाही आहोत किंवा कॉलेजमध्ये म्हणजे आम्ही शिकत असताना पण आम्ही एकत्र नव्हतो. पण तिची माझी ओळख झाली ती जस्ट MSCची तिने एक्झाम दिली होती आणि आमच्या कॉलेजमध्ये ती लेक्चरर म्हणून लागली होती. आणि पूर्वी म्हणजे BSc जस्ट घेत होते कॉलेजमध्ये लेक्चर म्हणून, आता माहिती मला. आणि त्यानंतर तिचा MSCचा रिझल्ट लागला आणि मला आठवते की अगदी नाचत नाचत बॅडे घेऊन आली की मला बसलाच मिळाला. म्हणजे नक्कीच तिचं अकॅडमिक करिअर नक्कीच चांगलं होतं आणि ते सुद्धा सायन्समध्ये, फिजिक्समध्ये. पण नंतर बोलता बोलता कळलं की ती कविता पण करते. आणि तेव्हा काय जनरली काय त्या वेळेत सगळेजण कवी असतात, त्यामुळे असेल वाटतं. ती म्हणाली माझ्या कविता कॉलेजच्या आमच्या मॅगझिनमध्ये छापून यायच्या. पण आमच्या कॉलेजच्या मॅगझिनमध्ये पण तिच्या कविता छापून येत होत्या कधी कधी. बरीच वर्ष झाली. मग तिची मुलगी मोठी झाली. मग ती तिच्या त्या आवडत्या विषयाकडे आपोआपच वळली. तिने कविता वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घ्यायला सुरुवात केली, वेगवेगळ्या कविता स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. आता तिच्या सासू सासऱ्यांचा तिचा खूप मोठा सपोर्ट होताच. आणि असं करत करत काही वर्षांनी तिथं मी प्रतिभा माझी प्रतिभा तरी हे कार्यक्रम ती चालू केला तिने. मी कवितेचा, स्वरचित कवितेचा. आणि काही दिवसांनी तिचं पुस्तक पण आलं, मात्र एक नाही. आणि त्याला पाडगावकरांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभलेली आहे. तर अशा कवितेचा प्रतिभाचा तुझा कवितेचा प्रवास कसा सुरू झाला तुला डिटेलमध्ये सांगशील का? अगदी म्हणजे कॉलेजमधून सायन्सची प्राध्यापिका PGची ते कवयित्री म्हणून तिला चांगलं नाव कमावलं. तर त्या प्रवासाबद्दल थोडं सांग मला. सर्वांना प्रतिभा सराफचा आदरपूर्वक नमस्कार. आज खूप छान वाटतंय की 89 वर्ष जुनी ही संस्था आहे आणि जिथे आपल्याला आपला साहित्याचा प्रवास इथे आपल्याला सादर करायचा आहे. मला असं वाटतं की ही खूप माझ्यासाठी मानाची गोष्ट आहे. आणि माझी मैत्रीण रजनी कुलकर्णी पहिल्यांदाच माझी मुलाखत घेत आहे. रादर पहिल्यांदाच अशी ती व्यासपीठावर बसून काहीतरी बोलत आहे, याचाही मला आनंद आहे. माझ्या कॉलेजमधली माझी विद्यार्थिनी, माझ्या अगदी मुलगी असल्यासारखी ऋतू म्हात्रे अगदी प्रेमाने व्हिडिओ शूट करत आहे. आणि माझी शाळेतली 10 वर्ष असलेली मैत्रीण सविता आज कार्यक्रमासाठी आलेली आहे. मला असं वाटतं ती पहिल्यांदाच माझ्या कोणत्या तरी कार्यक्रमासाठी इथे आलेली आहे. आणि इथे असलेल्या सगळ्यांचं म्हणजे कार्याध्यक्षा प्रचिती बेर्डे, नंतर प्रमुख चिटणीस अरुणा मुणगेकर, शर्मिला ठाकूरताई, मराठी वाचनालय चिटणीस प्रतिभा वाणी, आपल्या विश्वास श्वेताताई इथे आलेल्या आहेत. आणि मला खूप छान वाटतं की या संस्थेची महाराजांनी ओळख करून दिली, म्हणजे प्रतिभा त्यांना माझी ते रंगत आणि अशोक मुळे या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि आपण जो रजनीने प्रश्न विचारला त्याच्याकडे मी येते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कविता कशी आली तर ही खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे. म्हणजे काल परवापर्यंत आपण त्याचा कधी विचारच करत नाही आणि अखेर ती गोष्ट आपल्या अति जवळ होऊन जाते, असं माझ्या बाबतीत घडलं. मी BScला होते, सेकंड इयर BScला स्वामी विवेकानंद नावाच्या कॉलेजमध्ये शिकत होते. आणि जसं आपल्या शाळेमध्ये एंटरटेनमेंट म्हणून आपल्याला चित्रकला असते एक विषय, आणि बऱ्यापैकी मी चित्र काढत असावी. सविता हो म्हणते म्हणजे नक्कीच मला आठवत नाही, पण
एक दोन पारितोषिक मला शाळेत असताना मिळाली होती चित्रकलेसाठी. आणि आमच्या कॉलेजमध्ये ना एक अशी छान व्यवस्था होती की कॉलेजच्या बाहेरच्या बोर्डवर, नोटीस बोर्डवर विद्यार्थ्यांचे कलागुण जे असतील, कोणाच्या कविता, कोणाचे लेख असतील, कोणाचं काही पारितोषिक मिळालेले फोटो आलेले असतील, तसे माझी चित्र तिथे लावली जायची. आणि असं करता करता जे लावायचे ते आमच्या कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख इस्लामी सर सिंधी होते आणि सिंधी भाषिक होते. तर ते माझं तिथे नेहमी लावायचं की रेग्युलर वर्षभर माझी चित्र तिथे लावली जायची. एक दिवशी त्यांना केमिस्ट्री शिकवायचे. मी बॅकबेंचर होते आणि ते एक दिवशी असे बरोबर मधून चालत 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 मागे आले आणि मला अचानक म्हणाले की प्रतिभा, आपले इंग्रजीमध्ये बोलले असेल मला आठवत नाही, पण मला म्हणाले की आपल्या कॉलेजच्या मासिकासाठी तुला एक मराठी कविता द्यायची. आता आमच्या स्वामी विवेकानंद मध्ये ना माझ्या वर्गामध्ये बोटावर मोजण्याची पण मराठी मुलं नव्हती. तर मी म्हटलं की सर कठीण आहे, म्हणजे कविता वगैरे मी कधी लिहिलेली नाही, खरंच लिहिलेली नव्हती कधी कविता. तर ते म्हणाले मला काही माहित नाही, उद्या कविता घेऊन येते सकाळी. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होतं. बरं, सर केमिस्ट्रीचा तास संपवून निघून गेले आणि आमचा मॅथ्सचा पिरियड नेक्स्ट होता तो सुरू झाला. आणि त्या मॅथ्सची वही उघडल्यावर मी काहीतरी खरडलं. जीवन म्हणजे असंच असतं, वळणावरून वळ येतं, काय मन मागे भरकटत असतं, पाय पुढे चालत असतं, काहीतरी लिहिलं मी ना, काहीतरी यमक वगैरे बोलायचा प्रयत्न केला आणि मी विसरून पण गेले की मी कविता लिहिली किंवा काय. दुसऱ्या दिवशी सकाळी सर आठवणीने माझ्याकडे आले आणि मला म्हणाले प्रतिभा, की मग तुला कविता लिहून आणायला सांगितली, त्याचं काय झालं? म्हटलं सर नाही कविता वगैरे काही जमली नाही, पण माझी काही मैत्रीण होती, माझ्यासारखी बॅकबेंचर होती, मी लवाड पण होती. तिने लगेच माझ्या गाडीतून वही काढली, गणिताच्या सरांना दाखवली, बघा सर मी प्रतिभाने कविता लिहिली आहे. सरांनी ती काही हातात घेतली. मला अजूनही माहिती नाही सरांना कितपत मराठी माहित होतं, पण सरांनी तो कागद फाडून घेतला. कागद फाडून घेतल्यावर सर जायला निघाले, त्याच्या मागे पळत गेले. म्हटलं सर म्हटलं काय झालं? म्हणून नाही सर, ते काय ते कविता वगैरे छापू नका. ते म्हणाले का? मी छापणार? तर मी म्हटलं नाही सर, माझं नाव तरी त्याच्या खाली छापू नका. सर म्हणाले का? मी म्हटलं नाही म्हणजे त्या काळात आपल्या असे समज होते की कवीची लग्न होती आणि कवी म्हणजे हातामध्ये एक शबनमी बॅग घेऊन त्याच्यामध्ये बाळ घेऊन जायचे आणि कवींना पाहिजे की लोक पळून जायचे. तर मी म्हटलं सर माझी काहीतरी कॉलेजमध्ये थोडीशी इज्जत आहे, राहू द्या, माझी कविता प्लीज छापू नका. पण सरांनी ते ऐकलं, सरांनी ती कविता छापली, पण खाली त्याच्या खाली नाव होतं अनामिका. तिथून माझ्या आयुष्याचा कवितेचा प्रवास सुरू झाला. छोटंसं कॉलेज होतं. आमच्या लायब्ररीने विचारलं की कोणाची कविता आहे, सरांना विचारलं. त्यांनी जे सांस्कृतिक प्रमुख होते त्यांनी सांगितलं आपल्या कॉलेजच्या प्रतिभाचे ही कविता आहे. आणि मग त्यांनी असं खूप कौतुक केलं त्या लायब्ररीने आणि मग आणखी पण शिक्षकांनी कौतुक केलं खूप. आणि मला असं मग खूप वाईट वाटलं की अरे आपलं नाव याच्याखाली असायला हवं होतं म्हणून. मग ती कविता कुठच्यातरी दुसऱ्या मासिकामध्ये छापून आली त्या काळामध्ये. पण कसं असतं की सायन्स शिकताना तसा फार वेळ नसतो आपल्याकडे, त्यामुळे परत ते कविता प्रकरण बाजूला राहिलं. फार कविता काही लिहिल्या नाही आयुष्यामध्ये. लग्न झालं, मुलगी झाली, मुलगी, नातेवाईक, इकडे तिकडे फिरणं, हे ते त्याचा परत कवितेचा प्रवास माझा बाजूला पडला. एक दिवशी मी आईकडे गेले सहज म्हणून, तेव्हा आईकडे नवाकाळ नावाचं वर्तमानपत्र घ्यायचं. तर आई मला म्हणाली प्रतिभा, अगं नवाकाळ ते जाहिरात आहे आणि त्याच्यामध्ये कविता स्पर्धा आहे, तर तू काय भाग घे. तशी मुलगी बऱ्यापैकी मोठी होती, 5-6 वर्षाची असेल. तर मी सासूबाईंना म्हटलं, तर त्या मी कॉलेजमध्ये शिकवायला जायचे, मी कॉलेजमध्ये शिकवायची, माझी बॉस आपण म्हणून तिला अशी होती. तर कॉलेजमध्ये मी शिकवायला जायची किंवा सासूबाई सांभाळायच्या मुलीला ना, पण असं मी बाहेर वगैरे जायला लागलं तर असं सांभाळणार, किती वेळ सांभाळणार ना. मग मी त्याची परवानगी घेतली आणि त्या स्पर्धेमध्ये गेले, भाग घेतला. चक्क मला त्याच्यात पहिलं पारितोषिक मिळालं. बरं, ते
पारितोषिक मिळते पहिलं, तो पारितोषिक मला शंकर वैद्य सरांच्या हस्ते मिळालं. आणि मग शंकर वैद्य सरांनी सांगितलं की प्रतिभा तू खूप चांगलं लिहितेस, लिहित राहा असं त्यांनी मला आशीर्वाद दिला. आणि त्याच्यानंतर मी कधी आयुष्यात मागे वळून पाहिलंच नाही. मला कुठेही गेलं की कविता सुचायला लागली, समुद्र किनारे गेले कविता सुचायला लागली, नवरा भांडला कविता सुचायला लागली, म्हणजे काही घटना घडलेल्या घरामध्ये की मला कविता सुचायला लागली. आणि अशा तऱ्हेने माझा तो आयुष्यातला पहिला कवितेचा प्रवास सुरू झाला. जेव्हा मी कॉलेजमध्ये लागले तो हा सगळा प्रवास मला अगदी डे 1 पासून काढलेला आहे. चांगली म्हणजे एस्टॅब्लिश झाली, म्हणजे चांगली मैत्री करून तुझं नाव होतं, वेगवेगळ्या ठिकाणी तुझे कार्यक्रम व्हायचे, पेपरमध्ये पण नाव यायचं दाखवायची मला, बघ माझा पेपरमध्ये नाव आलं वगैरे वगैरे. मग नंतर तू कथेकडे कशी वळलीस? कवितेकडनं तुझी कवितेकडे तुला कसं आहे गेला? तू कवितेला थोडं वगैरे होतं असं मला वाटत होतं त्यावेळेस. त्याची पण गंमत त्याची सगळ्यात गमतीचं आयुष्यामध्ये माझ्या साहित्य प्रवासाच्या खरं तर इथे पारितोषिक मिळाल्यामुळे काय झालं, ज्या लोक माझ्या बरोबर होते ज्यांनी भाग घेतला होता स्पर्धेमध्ये, मग आम्ही एकमेकांना सांगायला सुरुवात केली की अरे इथे स्पर्धा आहे आपण जाऊया, तिथे स्पर्धा आहे आपण जाऊया, आपल्याला स्टेज कोण देणार ना. तर आम्ही स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो आणि तिथे पारितोषिक मिळायचे. इथपर्यंतच आमचं होतं, कधी मला मिळायचं कधी आणखी कोणाला पारितोषिक मिळालं, म्हणजे टाळ्या वाजवणार पण आपलं सफल हवं ना. त्याच्याकडे आमचा एक ग्रुप झाला होता आणि आम्ही कधीकधी जायचो महिन्यातून एखाद्या स्पर्धेसाठी. तर तेव्हा मी एक स्पर्धा आयोजित केली होती. तुम्हाला एकता माहिती किती मोठं झालंय, एकता सांस्कृतिक मंच किती मोठा झालाय. तर एकता सांस्कृतिक मंचचं पहिला ऑफिस होतं आणि त्या काळात ते लोक काय सांगायचे की तुम्ही कविता पर्सनली आणून द्या आमच्या हातामध्ये. तर मी ते माझ्या कविता 2-3 घेऊन चालले होते. मी चेंबूरला राहते आणि मी लिमिटेडमध्ये चढले चेंबूरला आणि मी जात होते. साईला माझी मैत्री चढली, तिचं नाव वर्षा, अशीच माझ्याबरोबर स्पर्धेत भाग घेत होती. आणि ती मला म्हणाली कुठे चालली? म्हटलं अगं ते मी इकडे स्पर्धेसाठी कविता द्यायला चालले. ती म्हणाली अजून तुला वेळ आहे, महिना आहे, त्या लोकांपेक्षा येतेस. म्हणाली आज मला वेळ होता तर मी चालले होते. तर म्हणाली नाही आज ना वृत्तपत्र लेखक संघ आहे परेला, मला माहिती असेल परेच्या त्या मुजिबच्या शाळेमध्ये वृत्तपत्र लेखक संघ सगळे कार्यक्रम होतात. तर तिथे आज खूप छान कार्यक्रम आहे, तू तिथे चल. आता मी म्हटलं की आता हे कधी येणार परत कविता, म्हणजे आता जाऊ ना आपण दोघीजणी मिळून ठरवून जाऊ, चल आज तिकडे जाऊन बसू. म्हणून मी तिकडे सहज गेले, अगदी सहज, काही कारण नाही काही नाही. तिच्याबरोबर तिने खेचून नेलं आणि जाता मध्येच हा लागलेला स्टॉप होता म्हणून उतरले पण तिच्याबरोबर. तिथे गेले तर तिथे सगळे असे माणसं बसलेली होती, खूप सारी 50 माणसं तरी असतील आणि सगळी तिची लगबग चालू होती, गडबड चालू होती आणि सगळे एकमेकांच्या ओळखीचे होते लोक, कारण ते सगळे संघाचे लोक होते. आम्ही नवीन चेहरे होतो म्हणून त्यांनी आम्हाला विचारलं काय करता वगैरे वगैरे. मग मी सांगितलं मी कॉलेजमध्ये विजिट शिकवते, माझी मैत्रिणी अजून तुमच्याकडे ऑफिसमध्ये वगैरे नोकरी करायची. आम्ही आमची ओळख वगैरे दिली बसलो आमची इकडे कार्यक्रम कधी सुरू होईल म्हणून वाट बघत. आणि असं झालं की ते रोज माझ्याकडे आले आणि मला म्हणाले ताई तुम्हाला थोडासा त्रास देतोय, आमच्याकडे जे पाहुणे बोलवले होते ना आज ते काही काळाचं येत नाहीये, तर तुम्ही आज आमचे प्रमुख पाहुणे. तर मी म्हटलं अहो मी काय करायचंय नक्की, काय करायचं काय, म्हणजे मी घाबरले. मला म्हणाले काय नाही हो, खूप छोटंसं काम आहे की आमच्याकडे आज एक स्पर्धा आहे. मला आयुष्यात भेटलेला माणूस ज्याने माझं आयुष्य बदललं याच्यावर काही वक्ते बोलणार आहे. 10-15 जण आहेत फक्त आणि त्यांना 3-3 मिनिटं दिलेली आहेत फक्त. आणि त्यांचं बोलणं झालं की तुम्ही काय जाहीर करायचा. मी म्हटलं ओके ठीक आहे, इथे स्टेजवर येऊन बसायचं तुम्ही आणि तिथे बाजूला उभं ते बोलणार. मी आपली कॉलेजमध्ये रोज शिकवत होते, बोर्डवर शिकवणं वेगळं, पण असं स्टेजवर बसून ते मला जरा अशी थरथर वाटली, तरी मी बसते. आणि मग एक जण आलं आणि बोलायला लागलं आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट सांगितली की कसं माझं आयुष्य बदललं. मी शांतपणे सगळा निकाल ऐकला, मी काय काय
तृतीय उत्तेजनाचा तृतीय उत्तेजनाचा पासून निकाल वाचून पण टाकला पारितोषिक पर्यंत. मग ते म्हणजे कला काय तुम्ही भाष्य करा. आता काहीच तयारी नव्हती, माहिती नव्हतं असं भाष्य वगैरे करायचे. मी काही 4-5 वाजता तरी बोलले. माझ्या डोळ्यासमोर मुलगी, सासू, प्रवास, सगळा घरापर्यंतचा सगळं झालं तर माझ्या डोळ्यासमोर. आणि मी कसं तरी तिकडनं सटकले. सटकलं म्हणजे पळतच निघाले. त्या वृत्तपत्र संघाच्या गेटवर एक गृहस्थ उभे होते. ही पण कुलकर्णी, त्या गृहस्थांचं नाव पण कुलकर्णी. माझ्या आयुष्यात अशा कुलकर्णी मला नेहमीच भेटत राहतात. अगदी आणि कुलकर्णी नावाची लोक असतात की मला खरोखर अशी भेटतात आणि अगदी वेगळीच मदत करून जातात काहीतरी. तसे ते भेटले मला. मग मी घाई करते. म्हटलं सर मला वाटतं तुझ्याशी बोलायला आहे. म्हटलं नाही मी घाईत आहे. नाही 2 मिनिटं बोलायचं आहे फक्त. मी तुमचा निकाल ऐकला म्हणते आणि मी माझ्या मनामध्ये जो निकाल ठरवला होता की हा उत्तेजनाचा 3रा, हा 2रा, हा पहिला 2रा, तसाच निकाल आला तुमचा. म्हणून मला तुमचं कौतुक पडलं. पहिली गोष्ट मी बऱ्यापैकी करून होते तेव्हा, त्यामुळे त्यांनी थोडं कौतुक केलं. मी पण जरा चढले. मग पुढचं ते म्हणाले की तुम्ही एक काम करा ना, तुम्ही बोलला खूप छान, तुमचं ललित पण मला खूप आवडतं. बोलण्याचं जे होतं जे काही तुम्ही 2-4 वाक्य छान होते. म्हटलं तुम्ही काम करा ना, आमची दिवाळी वाटण्यासाठी कथा काय लिहिली नाही तुम्ही. आणि म्हटलं सर आपण कोण. तर ते म्हणाले मी राजेंद्र कुलकर्णी, धनंजय दिवाळी नाटकाचा संपादक. मी उडालेच, कारण माझ्या घरामध्ये लहानपणापासून जे काही 2-4 दिवाळी येत होते त्यासाठी धनंजय मी लहानपणापासून वाचला होता. इतक्या प्रसिद्ध दिवाळी नाटकाचा संपादक स्वतःहून मला सांगतोय की तुम्ही कथा द्या. मी म्हटलं सर मी कधी कथा नाही केली आजपर्यंत. मी थोडंसं कविता स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेते, मी पण फार कवी नाही आहे. मग ते म्हणाले नाही त्याला काय, कधी आयुष्याची कथा भेटली नाही का तुम्हाला, जरा विचार करायला आहे कथा. मी साध्या रस्त्यात विचार करत आले पण कथा लिहायला असं विचारच केलेलं. त्याच्यामध्ये घरी आल्यावर खायला गोड केला, आमच्या आई गोड केली. खूप याची गोष्ट सांग, त्याची गोष्ट सांग, त्याच्याबद्दल सांग, याच्याबद्दल सांग, खूप गप्पा करायची. मग मी आईला म्हटलं कथा द्यायची, काहीतरी कथा दिले ना. मग तिने तिच्या आयुष्यात तिच्या शेजाऱ्यांकडे एक प्रसंग घडला होता, तो सांगितला. त्याच्यात मी कथा लिहिली, ती त्यांना पाठवली आणि चक्क त्यांचं पत्र आलं. ती कथा खूप छान आहे, धनंजय दिवाळी नाटकासाठी घेत आहोत. आणि मला असं वाटतं की दिवाळी नोव्हेंबरमध्ये होती आणि मला चेक पण आला साधारण एप्रिल महिन्यामध्ये त्याचा. मला असं वाटतं माझ्या आयुष्यात खूप मोठा असा प्रसंग होता. आणि त्याच्यानंतर परत मी मागे वळून पाहिलं, कथांमागे कथा लिहिली गेले. वेगवेगळ्या माणसाच्या दिवाळी आयोगाच्या गटाच्या पद्धती होत्या. मग तू मुलाखतीकडे कशी वळली, कारण तुझं एक बऱ्याच लोकांच्या तू मुलाखती काहीतरी वेगळं करायचं म्हणून तिकडे वळली का ते आपले पण सापापच घडत गेलं. ते पण आपोआपच घडत गेलं. म्हणजे काय झालं नाही का, थोडंफार कथा लिहायला सुरुवात केली पण मुलाखतीकडे वळण्याचं कारण वेगळंच होतं. त्या काळामध्ये अतिशय उत्तम असं जे काही चालत होतं, ज्याला खूप मोठं मानधन मिळायचं, ते व्यक्तिमत्व विकास शिबिर असं होते त्या काळामध्ये. आणि त्या व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये योग या विषयावर बोलायचे, योगावरही बोलायचे. एक 18 तासाचं माझं लेक्चर असायचं आणि त्या व्यक्तिमत्व विकास शिबिरासाठी फार मोठी फी घेतली जायची मुलांकडून, विद्यार्थ्यांकडून. आणि मला बऱ्यापैकी चांगलं मानधन मिळायचं. तर मी जाऊन या विषयावर बोलायचे 18 तास. तर एकदा एक मुलगा माझ्याकडे आला लेक्चर संपल्यावर. म्हणलं मॅडम असं मी जे काय बोलला तर मला लिहून द्यायला. म्हटलं थोडंफार लिहिलेलं आहे माझ्याकडे पण ते नाही म्हटलं. तर म्हटलं कशा
मला वाटतं की काय तो स्वतःकडे ते मग एका शिबिरामध्ये आपण सगळं पॉझिटिव्हिटी स्प्रेड करतो, सगळ्या चांगल्या गोष्टी सांगतो. तो म्हणाले नाही, मी मठाचा प्रतिनिधी आहे वृत्तपत्राचा आणि हा मठामध्ये मला लेख द्यायचा त्यांचा. तर मी म्हटलं की हरकत नाही, मी पुढच्या आठवड्यात जेव्हा येईल तेव्हा तो लेख तुम्हाला आणून देईल. कारण दर आठवड्यात एकदा ते लेक्चर असायचं माझं. मग तो आला, मी त्याला माझा लेख दिला. 2-3 दिवसाचा तो लेख छापून आला. मला काही छान वाटलं की मठामध्ये आपला लेख येतोय. पण मी मठाचे जर लेख वाचला त्याच्यामध्ये असं असतं की नाव वाचायचं तरी प्रतिभा सराफ @maharashtratimes.com. तिथे आपला पत्ता, फोन नंबर तेव्हा ते तिला जातं अशा फक्त लिहिलेलं होतं. आणि एक दिवशी तो लेख आल्यानंतर 10 दिवसानंतरची गोष्ट मला एका दोस्ताचा फोन आला आणि त्यांचं नाव अविनाश रोकडे वसईवर त्यांचा फोन आला. ते म्हणाले मॅडम तुमचा जो लेख वाचला खूप छान लेख आहे, मला आवडला वगैरे सगळं कौतुक केलं. मला वाटलं हा योगाचा विद्यार्थी असावा किंवा काय. मी म्हटलं त्यांना ठीक आहे असं तसं. मग ते म्हणाले नाही तुम्ही फारच असं लेखलं. बरं मग नाही तुम्ही एक काम करा, माझ्या जिव्हाळ्यासाठी एक मुलाखत घ्यायची तुम्हाला. आता योगाच्या लेखाचा आणि मुलाखतीचा काय संबंध? म्हटलं असेल योगाच्या कोणा माणसाची मुलाखत घ्यायची असेल नाही का. म्हटलं ओके. ते म्हणाले नाही तुम्हाला शनानाची मुलाखत घ्यायची. म्हटलं शनानाची मुलाखत योगाचा लेख वाचून? नाही खूप तुमची भाषा छान आहे वेगळे वेगळे. मी म्हटलं की मी आतापर्यंत कधी मुलाखत वगैरे घेतलेली नाही आहे, त्याच्यात काय झालं म्हणे द्या म्हटलं हरकत नाही घेते. मग मी त्यांनी मला शनानाचा फोन दिला आणि मी शनानाला फोन केला आणि ते म्हणाले अहो मी 10 दिवस झाले महाराष्ट्राला फोन करतोय आणि त्यांच्याकडून विचारलं की प्रतिभा सराफ कोण. मग तुमच्या लेखाखालून कोणीतरी शोधून नंबर दिला तेव्हा आपण हाती लिहून घ्यायचं लेख आणि मग ते टाईप करून घ्यायचे. तर त्याच्यातून मी ते दिवस तुमचा प्रयत्न करत नंबर मिळवला आणि आता नाही म्हणताय करा का मी फोनला बोलतो. शनानाला फोन केला. शनानाला फोन केल्यावर ते म्हणाले ठीक आहे मी काय करता वगैरे विचारलं. म्हणजे अहो असं वय काय आता मी माझ्या आयुष्यात अशी एकही घटना नाही आहे जी की मी मुलाखतीतून सांगितलेली नाही आहे. रेडिओवरच्या मुलाखती झाल्या, TV वरच्या मुलाखती झाल्या, लाईव्ह मुलाखती झाल्या, वर्तमानपत्रातल्या मासिकातल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सगळं लिहून झालेलं आहे. माझ्याकडे एकही मुद्दा नाही की ज्याच्यावर मी काही आणखी नवीन तुम्हाला सांगू शकेल. तर कशाला माझी मुलाखत घ्यायची नाही असं म्हणाले. तर मग त्यांना काय वाटतं बोलत होतं. मग माझ्याशी काहीतरी बोलत राहिले ते इकडच्या गोष्टी काय करता वगैरे ते म्हणाले. मी कॉलेजमध्ये टीचिंग शिकवते. हो का. मग शनिवारी सुट्टी असेल तर म्हणून नाही सर आमचं कॉलेज सोमवार शनिवार असं होतं. मग तुम्ही माझी मुलाखत केव्हा घ्या रविवारीच घ्याल ना. हो सर रविवारीच गेली. बरं मी ना रविवारी माझा घर सोडत नाही, घराबाहेर कधीच पडत नाही कळलं का. तर मी ओके म्हटलं त्यांना आणि मला काय शिकायचं माहिती नाही. मी असं एक वाक्य त्यांना म्हटलं की सर तुम्ही गोष्ट का माझ्याशी बोलता बोलत की मी रविवारी घराबाहेर पडत नाही, पण तुम्ही तर दर रविवारी प्रत्येक घरामध्ये जातात महाराष्ट्राच्या. तर ते अवाक झाले आणि या वाक्याचा संदर्भ असा आहे की त्या काळात त्यांची ओबीसी नावाचं सदर चालू लोकसत्तेमध्ये आणि दर रविवारी लोकसत्तेमध्ये सदर असायचं त्यांचं आणि ते खूप गाजणारं असं सदर होतं. त्या वाक्यामध्ये इतके खूप झाले माझ्यावर. ते म्हणाले सांगा कधी मुलाखत घ्यायची, कुठे मुलाखत घ्यायची. आणि अक्षरशः आम्ही ठरवलं की दादर स्टेशन बरं पडेल दोघांनाही, त्यांना पण डोंबिवलीवरून यायला आणि मला पण चिपळूणवरून यायला. आणि दादर स्टेशनच्या बाहेर ईस्ट लाजाचे पहिलं हॉटेल आहे तिकडे आम्ही 2 जण बसत होतो. आता मुलाखत आखी घ्यायची. बरं मला काही इतकं डोकं नाही की पेन घेऊन जावा कागद घेऊन जावा रेकॉर्ड करायचा तर प्रश्नच नव्हता. तेव्हा मला काही मोबाईल होतं घरात काय रेकॉर्ड. आणि हे मी त्यांना फोन केला त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही भेटलो. दरम्यान 2 दिवस
मी रजत कुलकर्णीचं प्रचंड डोकं खाल्लं, कारण त्यांचं वाचन प्रचंड, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सगळी नाटकं सिनेमे तिने पाहिलेले, तिची मेमरी अतिशय उत्कृष्ट. मी तिला इतकं डोकं खाल्लं की मुलाखत घेण्यासाठी काय मला नव्हते ते ना, म्हणजे माझं काही फार वाचन नाही, सिनेमे पाहिलेले, नाटक पाहिलेले, काहीच नव्हतं ते तिला आयुष्यात. तिने मला सगळे मुद्दे दिले, त्यांचा हा सिनेमा गाजलेला आहे, हे नाटक गाजलेलं आहे, त्यांचं हे इकडे आहे छापून आलेले आहे, त्यांचं हे ते लायब्ररीत एक आमच्या कॉलेजच्या एक पुस्तक मिळालं, जो त्याच्यात काही काही मिळालं, ते एवढ्यावर तिकडे गेले, त्यांची मुलाखत गेल्या याच्या भरोशावर. आणि काहीच तिथून काढलेले काय आहे ते बोलत होते, मी आपले करत होते, आम्ही इडली खाल्ली, मग आम्ही कॉफी प्यायलो, मग अजून थोडासा वेळ गेला आम्ही ज्यूस प्यायलो. म्हणजे कसं हॉटेलमध्ये कसं असं लोक येतात जातात हॉटेलमध्ये, असं बसून नाही राहत ना अपार्टमेंट, म्हणजे बसून कसं राहणार, काहीतरी खात गेलो आणि 3-4 पदार्थ करते असं काही. आणि आम्ही मुलाखत चालू होत्या, मुलाखत चालू होती, ती झाल्यावर घरी आला. मला जेवढं आठवतं ते दिलं, थोडंसं पुस्तकातून दिलं, तिने काहीतरी लायब्ररीतून 1-2 पुस्तकं आणून दिली, त्याच्यावर असं काही मुलाखत मी कम्प्लीट केली. नंतर पोस्टाने त्यांना पाठवली सरांना बघायला. मला वाटलं की सर खूप हे काढतील की हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, असं मी म्हटलेलंच नाही, तसं मी केलेलंच नाही, असं काही नाही. अगदी मुलाखत वाचला त्यांनी मला फोन केल्यावर मला म्हटले छान झालं मुलाखत बस, आणि ती मुलाखत माझी छापा लागली. आणि मला असं वाटतं की तेव्हा त्या विभागामध्ये आणखी एक मुलाखत होती, आणि ती मुलाखत बाळासाहेब ठाकरेंची होती, आणि दुसरी मुलाखत प्रतिभासरावांनी घेतलेली शंकरराव यांची. बऱ्याच ठिकाणी मुलाखती घेतल्या, काही तेवढा उल्लेख करणार त्याच्यानंतर मी खूप जणांच्या मुलाखती घेतल्या. रोहिणी गोडबोले म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञ आहेत, त्यांची मुलाखत घेतली. अशोक नायगावकर यांची मुलाखत घेतली, तर शंकर सरांची मुलाखत घेतली. खूपच मुलाखती घेतल्या, पन्नासच्या मुलाखती घेतल्या. यशोदेवांची मुलाखत घेतली, म्हणजे यशोदेवांची मुलाखत घेतली म्हणजे यशोदेवांनी माझ्या 10 गझलला संगीत दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्या संदर्भात मी त्यांच्याकडे खूपदा जात होते. या एरियात मला प्रसरांची खूप आठवण आली. आणि तू एका दुसरी नावं सांगू शकशील? प्रचंड मुलाखत 50-60 मुलाखत घेतल्या त्याच्यानंतर, सगळे त्याच्यामध्ये दिग्गज. मधुमेश पंडितांची मुलाखत आहे त्याच्यामध्ये, संगीतकार सचिन कुलकर्णीची मुलाखत घेतली, पुण्याला जाऊन त्यांची मुलाखत घेतली होती. खरं तर खूपच मुलाखती घेतल्या त्या काळामध्ये. त्याचं एक सहज संवाद नावाचं पुस्तक पण आहे, काही मुलाखती. हां, एक 20 मुलाखतींचं पुस्तक आलंय, आणि आता दुसरं 20 मुलाखतींचं पुस्तक मे बी एका महिन्यात असं ते तयार आहे. आणि आता तू म्हणजे शंकर वैद्य देव तुला गझल तुलायला झालेली आहे त्याच्या, तर तू गझल तरी कशी बनलीस? कारण तसा गझलला प्रकार जनरली कठीण समजला जातो लिहायला, कारण तो काय फक्त यमक जोडायचे असतात, त्याचे गझलचे नियम असतात, किंवा ती मीटर गझल रागीलाकडे, त्यामुळे मला ते बरेचसे कवी ते जर अवॉइड करतात गझलीला. मग मला वाटते तू सायन्सची स्टुडंट असतं, पण तुला ते सोपं झालं की काय किती करतात त्यांचं वगैरे असं मला वाटतं, तर त्याबद्दल सांगत वगैरे गझलबद्दल. प्रत्येक साहित्य प्रकाराची चुकून त्याच्याकडे वळलेली आहे असं आहे. मी खूपदा लिहित होते कविता प्रचंड लिहिल्या, 1000च्या वर कविता लिहिल्या असतील आयुष्यात. पण ते कविता लिहित असताना असं लक्षात आलं की जेव्हा माझा पहिलं पुस्तक आलं, मंगेश पाडगावकर यांनी प्रस्तावना दिलेलं, जेव्हा पहिलं पुस्तक आलं त्याची समीक्षा बऱ्याच गजलने केली त्या काळामध्ये. आणि मंडाळा, सकाळ, जवळजवळ सगळ्या वर्तमानपत्रांनी 17-18 त्याची समीक्षा छापली त्या पुस्तकाची. त्याच्यात
बऱ्याच जणांनी असा उल्लेख केला, तुम्हाला माहिती असेल आजच्या काळच्या आघाडीचे सगळीकडे डबे असतात, सदांना डबे असतात. त्यांनी मला असं म्हटलं की तुझ्या बऱ्याच कविता या गझल सदृश आहे. सदृश गझल नाही, गझल सदृश आहे. तर मला असं वाटलं की गझल आणि त्यांनी दुसरं वाटतं की आपण मला म्हटलं जे मला फार महत्वाचं वाटतंय, सगळ्या तुझ्या ज्या एकूण कविता आहेत संग्रहातल्या त्याचे विषय आशय इतके ताजे आणि इतके छान आहेत की प्रत्येक कवितेची एक गझल होईल. आणि त्याच्यामुळे मग मला असं वाटायला लागलं की आपण गझल लिहावी. कारण आपण जेव्हा कविता लिहितो ना तेव्हा त्याचं गाणं होत नाही आणि गझल असते त्याचं गाणं होतं. आणि कोणत्याही माणसाला आयुष्यात आवडतं की आपल्या कवितेचं गाणं व्हावं. खरं तर त्या उद्देशानेच मी गझलकडे वळले. आणि जसं तू म्हटली की गझलमध्ये तंत्र खूप असतं, मीटर सांभाळावं लागतं. पण ते मीटर सांभाळणे मला अजिबातच कठीण गेलं नाही. आपल्या फिजिक्स आणि मॅथ्स दोन्ही उत्तम असल्याशी आपण फिजिक्सचा टीचर होऊ शकत नाही, फिजिक्सचा लेक्चरर होऊ शकत नाही. त्यामुळे ते तंत्र आम्ही उत्तम सांभाळलं मी. आणि आशय तर माझ्याकडे चांगले होते. त्याच्यामुळे आता बऱ्याच गझल माझ्या तुम्ही प्रतिभा सरांना नाव टाईप केलं तर तुम्हाला बऱ्याच गझल युट्यूबवर पाहायला मिळतील. बऱ्याच जणांनी त्या गायलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या. वैशाली कोटडीकर औरंगाबादच्या आहेत, सुनीता सामंत आहेत मुंबईच्या, मेघना साने, त्या लोकांनी पण बऱ्याच गझल केलेल्या आहेत. म्हणजे आता माझ्या गझल घेऊन गझलचे कार्यक्रम पण हेमंत साने आणि मेघना साने करतात. तसं फक्त माझ्या गझल घेऊन तर असं अनेक कार्यक्रम माझ्या आयुष्यामध्ये मला गझलमुळे मिळालेले आहेत. हे सगळे झाले प्रकार. आता कादंबरी पण आली, यायलाच पाहिजे ना कादंबरी. तर लिहिलीस का तू कादंबरी? एक कादंबरी मी लिहिली आणि त्याचं नाव पण कादंबरी जगताना असं दिलेलं आहे. खरं तर मला असं नेहमी वाटतं, म्हणजे जसं मला असं वाटतं की मी एखादी गोष्ट लिहिली तर तो एखादा अडाणी माणूस आहे, म्हणजे ज्याने कधी शाळेची पायरी पण तो चढलेला नाहीये, अशा माणसाला पण माझं साहित्य कळावं. इतकं ते साधं असावं, फार त्याच्यात फ्लावरी किंवा फार असं काही कठीण नसावं की जे त्याला कळणार नाही. इतकं साधं असं आपलं साहित्य असावं, ही एक गोष्ट होती. दुसरी गोष्ट अशी होती की एखादा 14-15 वर्षाचा मुलगा आहे, तरुण म्हणजे तरुण होतोय, तो तरुण झालेला नाहीये, तो 18-19 वर्षाचा मुलगा असेल, तो अजून तरुणही झालेला नाही असा मुलगा, किंवा एखादा 75-80 वर्षाचा गृहस्थ आहे किंवा बाई आहे, तर त्यांना सुद्धा असं वाटावं की हे आपली तर कथा नाही, आपलं तर हे सगळं जगणं नाही, आपल्या तर हे जवळचं नाही असं वाटावं. अशा फॉर्म मध्ये मला काहीतरी लिहायचं होतं. आणि मला असं वाटतं की तो प्रयत्न मी या कादंबरीतून केलेला आहे. कादंबरी जगताना म्हणजे तुम्ही ही कादंबरी वाचलीत ना तर तुम्हाला कळणारच नाही की ही 18-19 वर्षाच्या मुलांची कादंबरी आहे की ही 75-80 वर्षाच्या माणसाची कादंबरी आहे. असं त्या कादंबरीचा सगळा आशय मी त्याच्यामध्ये म्हणजे घातलेला आहे. म्हणजे तू एकच कादंबरी आता? हो, एकच कादंबरी लिहिली. कारण कथा मला जास्त बऱ्या वाटतात. अलीकडच्या काळामध्ये लोकांना पटकन काहीतरी हवं असतं हातामध्ये, त्यांना कादंबरी वाचण्या इतका वेळच नसतो. कथा कशी आपण वाचायला घेतली की एक 10 मिनिटामध्ये 12 मिनिटामध्ये कथा वाचून होते. आणि रती आणि तुला मला सांगायला आवडेल की अनेक असे साधारण लोक आहेत अलीकडे की जे वाचत नसले तरी ते ऐकतात किंवा पाहतात. अलीकडे स्टोरी टेलिंग अनेक ॲप आलेले आहेत आणि बरेच लोक पोळ्या करता करता किंवा दुपारी सगळी कामं आवरून आडवं झाल्यावर अशा कथा ऐकतात किंवा आडवं पडून पाहतात कथा. तर अशा अनेक कथा माझ्या अनेकांनी सादर केलेल्या आहेत युट्यूबवर. त्यांच्या आपल्या युट्यूबवर त्यांनी सादर केलेल्या आहेत. रेगे सर म्हणून आहेत पुण्याचे, किंवा इकडे पाटील म्हणून आहेत, कोणती पुस्तकं,
अनेक चॅनल्स आहेत ज्याच्यावर त्या लोकांनी मागवून माझ्या कथा सादर केलेल्या आहेत. धनंजय दिवाळी अंकातल्या असतील, किस्तीमधील असतील, लिलाईमधील असतील, अनेक दिवाळी अंकांमधून कथा ते घेऊन तिथे सादर करतात. फक्त परवानगी घेतात आपली की सादर करू का म्हणून. आणि अशा तऱ्हेने एका मोठ्या वर्गापर्यंत आपल्या म्हणजे आता जर मी माझा कथासंग्रह आणला आणि विकला तर तो एकच माणूस तो विकत घेईल संग्रह, बरं तोही वाचेल ते मला माहित नाही, ते त्यातल्या किती कथा वाचेल. पण या तऱ्हेने जेव्हा वेगवेगळ्या भागातले लोक आपल्या कथा घेतात आणि त्या युट्यूबवर सादर करतात, एकेका दिवसाला 25-30 हजार व्ह्यूज असतात त्याला, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या कथा ऐकल्या जातात. मला असं वाटतं की कादंबरीचं असं वाचन फारसं होताना मी पाहत नाही ज्या प्रमाणात कथांचं वाचन होतं. आणि मला असं वाटतं की कथांमध्ये आपल्याला थोडंसं एक स्पेस पण मिळतो. म्हणजे एखादी कौटुंबिक कथा मी लिहू शकते पूर्णतः, एखादी प्रेम कथा पूर्णतः लिहू शकते, गूढकथा लिहू शकते. मी विज्ञानाची लेखिका विज्ञान शिकवत असल्यामुळे मी सायन्स फिक्शन कथा लिहिलेल्या आहेत, म्हणजे गूढकथा असतील किंवा बेसिकली विज्ञान कथा असतील अशा मी लिहिलेल्या आहेत. आता बालसाहित्य तर तुमच्या किशोर वगैरे मासिकात येत होतीस ना छोट्या पूर्वी, तर त्याच्याबद्दल एक तुझं पुस्तक पण आले मिठूला, त्याबद्दल थोडं सांगू. बालसाहित्य म्हणजे तुझ्या साहित्य प्रवासच चाललेला आहे, तर हा एक प्रवासाचा टप्पा आहे ना तुझ्या साहित्याला. मी जवळजवळ सगळे साहित्य प्रकार हाताळले. नाटक लिहिलं, कादंबरी लिहिली, कथा लिहिल्या, ललित गद्य लिहिलं, समीक्षा तर आता जवळजवळ मला वाटतं 8.5 वर्ष ललितमध्ये मी करते. 6 पुस्तकांची दर महिन्याला मॅजिस्ट्रीच्या ललितमध्ये माझी परीक्षणाचं सगळं चालू आहे. हे सगळे प्रकार हाताळत असताना माझ्या लक्षात आलं की बाल साहित्याकडे मी कधीच वळले नाही. म्हणजे टॉनिक नावाचं एक मुलांचं मासिक होतं, त्याच्यामध्ये कोणीतरी मला सांगायचं ते एखादी कविता लिही आमच्यासाठी म्हणून. संपादक वगैरे या सगळ्या प्रवासात ओळखीचे होतात ना, मग ते म्हणतात आमच्या मासिकासाठी एक कविता दे ना. तिथपर्यंत ठीक आहे, म्हणजे एखादी कविता किंवा एखादा छोटासा भाग, एखादा प्रसंग असा मी बऱ्याच अंकांमध्ये लिहिलेला आहे. मराठी लोकसंतामध्ये मी लिहित होते, किशोरमध्ये लिहिले आहे, बालमैफलमध्ये लिहिले आहे, टॉनिकमध्ये लिहिले आहे. पण असं हे सगळं वरवरचं होतं, म्हणजे खोल काही अभ्यासपूर्वक असं मी काही केलेलं नव्हतं. एकदा असं झालं की करोनाच्या वेळेस आपल्याला एक दीर्घ सुट्टी मिळाली सगळ्यांनाच, आणि सगळेजण आपण घरात अडकून पडलो. त्या काळात ती गोष्ट की आपल्या लॉकडाऊन सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशी व्यास क्रिएशन्स नावाचं ठाण्याला जी प्रकाशन संस्था आहे त्याच्या निलेश गायकवाडांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की आम्ही ना एक 8-10 कथा घेऊन एक कथा संग्रह काढतो, म्हणजे 8-10 लेखकांच्या कथा घेऊन एक संग्रह काढतोय प्रातिनिधिक असा. तर मॅडम तुम्ही कथा द्या ना आमच्यासाठी. तर मी त्यांना म्हटलं ते बालकथा वगैरे आपल्याला काही जमत नाही, ते बालांचं साहित्य वगैरे ते मला काही नाही जमणार, मी कधी त्याच्यामध्ये गेलेले नाही आहे. खूपच आग्रह केला त्यांनी, अहो एक कथा फक्त मॅडम, एक कथा. म्हटलं बरं ठीक आहे, आता काय घरातच आहे, तुम्ही कारण घेऊ नका, कॉलेजला जावं लागतंय किंवा कुठे फिरायला जावं लागतंय किंवा कार्यक्रम आहे, काहीच कारण नाहीये, तुम्ही एक कथा मला द्या. मग सविता मला आठवत आहे की शाळेमध्ये आपल्या घडलेली एक कथा होती आणि माझ्या बाबतीत, आणि मग ती सरळ कथा मी लिहिली. म्हणजे आपण फार इमॅजिन, म्हणजे माझ्या सगळ्याच साहित्यामध्ये मी तुम्हाला सांगते की मी फार इमॅजिनरी किंवा काल्पनिक लिहितच नाही, मी वास्तववादी लिहिते. म्हणजे गूढकथा किंवा विज्ञान कथेमध्ये थोडंसं काय अवास्तव वाटू शकतं एखादी गोष्ट, पण मला स्वतःला वास्तववादी लिहायला फार आवडतं. त्यामुळे फार कल्पनांच्या भरायला गेली नाही, साधं लिहिते. तर आणि माझं शिक्षणाच्या बाबतीत पण सांगेन की 10वी पर्यंत जरी मराठीमध्ये मी शिकले असते तरी 11वीत असताना बाबांनी मला जर्मन घ्यायला लागलं, म्हणजे मराठी सोडून सेकंड जे लँग्वेज आपण घेतो ते जर्मन घ्यावं लागलं. त्यामुळे 11वी-12वीत पण मी परत मराठी शिकलेली नाही. त्यामुळे 10वी नंतर माझा मराठीची टच संपूर्णतः केलेला आहे. आणि मग BSc ला असताना तर काही प्रश्नच येत नाही मराठीचा. त्यामुळे एक मराठीचं असं मला खूप भीती वाटत होती की आपण करावं नाही करावं, बालांचं साहित्य आहे, जबाबदारी आहे ना.
की ते लहान मुलांच्या हातात साहित्य जाणार म्हणजे तितकं ते व्यवस्थित हवं. मग मी एक कथा अशी लिहिली आणि तेव्हा काही टाईपिंग पण करता येत नव्हतं. कागदावर लिहिली, त्याचे फोटो काढले, मोबाईल वगैरे तर आलेले होते त्या काळात, पण मला टायपिंग वगैरे अजिबातच येत नव्हतं. मग ती फोटो काढून त्यांना पाठवली, तरी वाचली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी फोन केला. ते म्हणाले, मॅडम अप्रतिम कथा लिहिली आहे तुम्ही आणि खूप म्हणजे खूप चांगल्या अर्थाने त्यांनी खूप कौतुक केलं. आणि ते बाल साहित्यिक म्हणजे बाल साहित्यामध्ये खूप काम करणारी अशी ती संस्था आहे आणि त्यांनी एवढं अप्रिशिएट केलं, मलाही छान वाटलं. मग ते म्हणाले की आता आज एक दिवसभर एखादी लिहून टाकायची. तर म्हणे आपण दोन घेऊ कथा तुमच्या त्या संग्रहामध्ये. आणि मग जरा उत्साही वाटला की अरे जमते आपल्याला, छान वाटतंय. तर दुसऱ्या दिवशी आणखी एक कथा लिहिली. ती पण असं शाळेमध्ये म्हणजे आमच्या सोसायटीच्या आतमध्ये युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये आम्ही मैत्रिणी खेळायचो, भांडायचो. त्या प्रसंगावर एक मी कथा लिहिली. मग संध्याकाळी त्यांनी वाचली, परत त्यांचा फोन, अरे काय सुंदर कथा आहे म्हणे, आता 2 कथा झाल्या की नाही तुमच्या, आता 3 कथांचा एक बालकथा संग्रह येतो. मुलांच्या अशा मोठ्या नसतात, 7-8 कथांचा संग्रह नसतो. 3 कथांचा संग्रह म्हणजे खूप मोठा झाला मुलांसाठी. त्यामुळे ते छोटेखानी 3 कथांचा संग्रह करून उद्या अजून एक कथा मला हवी. अरे बापरे, मी म्हटलं की ठीक आहे, हरकत नाही, मजा येत होती, आठवतही खूप होतं या निमित्ताने लहानपण सगळं. मग आणखी एक प्रसंग घेतला आणि त्याच्यावरची कथा लिहिली. आणि मग 3 कथा झाल्यावर ते म्हणाले, जमते तुम्हाला खूप छान जमतंय. जर तुम्ही 8 कथांचा संग्रह केला ना तर आपला शासनाचा पुरस्कार मिळू शकतो. 64 पर्यंत पुस्तक आलं की खूप छान असतं. विचार करा, सुचत नसेल तर आपण घेऊ 3 कथांचा संग्रह, सुचत असेल तर करा. असं करत 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 7 कथा लिहिल्या. त्यांनी 8 कथा सांगितल्या होत्या. आणि मग मी आता काय करायचं, नाही तर रजनी कुलकर्णीला नेहमी पकडत असते मी, नाही तर माझ्या आईला फोन केला. म्हटलं, आई असं असं कथा आहे आणि या सगळ्या कथांना माझ्या या शहरी बॅकग्राऊंडवर आहे, कारण माझं आयुष्य सगळं शहरात गेलंय. तर तू जाणीवपूर्वक मला तुझ्या लहानपणीची गावातली एखादी गोष्ट सांग, गंमत सांग. मग त्याच्यावर मी कथा लिहिली. आईने एक छान गंमत सांगितली. संध्याकाळी कथा तयार. ते ग्रामीण भागातल्या मुलांच्या समस्यावरची कथा लिहिली. अशा तऱ्हेने माझा पहिला बालकथा संग्रह आला. त्याला खूप महत्वाचे असे पुरस्कार मिळाले. त्या कथा अनेकांनी सादर केल्या. डॉक्टर विजया वाड यांनी त्यांना खूप छान प्रस्तावना दिली. खूप कौतुक झालं खरं तर त्या कथा संग्रहाचं. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात तो शाळांमध्ये विकल्या गेला. अॅन्युअल डेला जे पुस्तकं दिली जातात मुलांना भेट म्हणून, त्याच्यासाठी अनेक शाळांनी तो संग्रह विकत घेतला. आणि मग नाटकात एक प्रयोग झाले का? नाटक गेले तुम्हाला माहिती आहे म्हणजे वाचन झालंय त्याच्या आम्ही वाचन. आणि सिलेक्टर पण खूप ग्रेट होते तुझं नाटक सिलेक्ट करणारे, त्याबद्दल सांगत. नाटक आपण सगळी मराठी माणसं नाटक वेळी होतो. मला आठवतंय की माझ्या आई बाबा आम्हाला घेऊन नाटकांना जायचे. शिवाजी मंदिर किंवा मुंबई मराठी साहित्य संघ तिकडे गिरगावला किंवा आणखी कुठे कुठे जिथे जिथे शक्य असेल तिथे संडेला काही दुसरं काम नसायचं ना, काही उद्योग नसायचा दुसरा, तर मग सुट्टी असली की आम्हा मुलींना घेऊन आमचे आई बाबा असे नाटक बघायला जायचे. पण कधी मला नाटक फार आवडलं नाही किंवा नाटकात माझं मन कधी रमत नव्हतं. तू पुढचं नाटक म्हणजे जे BSc मध्ये झालं ते म्हणतेस की त्याच्या आधीचं म्हणतेय का? तुझ्या कथेवर नाटक झाले तर BSc झाले ते. हा, स्वतः लिहिलेलं नाटक. हा. तर एक नाटक मी लिहिलं, अंधार गाढ होता होता नावाचं मी नाटक लिहिलं. अंधार गाढ होता होता नावाची माझी कविता आहे. तर त्याचंच टायटल घेऊन टाकलं आणि त्याच्यावर ते मी नाटक लिहिलं. आता या पण नाटकाची गंमत अशी आहे की मी विचार करते की आजकाल खूप लोक एकत्र जमू शकत नाही आणि खूप लोक प्रॅक्टिससाठी पण नाटकाच्या जमू शकत नाही. त्यामुळे कमीत कमी माणसांमध्ये कसं नाटक होईल असा विचार करूनच नाटक द्यायला सुरुवात केली. तर या नाटकामध्ये गंमत अशी आहे की
मी माझं आयुष्य आठवत गेले की मी लहान होते, समजा 12-13 वर्षाची. तेव्हा माझे बाबांकडे जीप असायची सरकारी, त्याचा ड्रायव्हर असायचा. तो कधी कधी आम्हाला शाळेत वगैरे पोचवायचा किंवा तो मला सायकल शिकवायचा वगैरे. इथपासून सुरुवात झाली माझी आठवायला. आणि मला असं वाटलं की एक बाई असते ना, खूप चांगल्या अर्थाने, नॉट वाईट अर्थाने, की तिच्या आयुष्यात खूप सारे पुरुष येतात. जसं मी म्हटलं की सगळ्यात पहिला पुरुष कोण असतो की आपले बाबा असतात. भाऊ असेल तर घरामध्ये, आमच्या घरात भाऊ नव्हता. मग शाळेमध्ये तर आपण बोलायचंच नाही मुलांची, नाही का. मला आठवत नाही सगळं आपण कधी मुलांशी बोललेलो. आम्ही मुलांच्याकडे बघायचो पण नाही. मुलांची रांग असायची तिकडे, त्या मुलांच्या बाजूने बसायला पण मुली तयार नसायच्या. शाळेमध्ये खेळणं पण वेगळं असायचं, मुलींचे खेळ वेगळे, मुलांचे वेगळे. आणि मुलींना ते काय केक पेस्ट्रीज वगैरे शिकवायचे आणि मुलांना तेव्हा काहीतरी बागकाम त्याला वेगळे शिकवायचे. म्हणजे कुठूनच मुलं मुली एकत्र कधी काम करायचे नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ते मुलांबद्दल जे काही आपलं अट्रॅक्शन असू शकतं त्या वयामध्ये 14-15 वर्षी, ते एक अट्रॅक्शन असतं. जेव्हा आपण बोलत पण नाही, भेटणं किंवा स्पर्श तर खूप दूरची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा अगदी आपण सगळ्या मुलांशी बोलायला लागतो. म्हणजे खूप ते वातावरण असं बदलून गेलेलं असतं, शाळा आणि एकदम कॉलेज. आणि मग प्रत्येकाशीच आपल्याला बोलावं असं वाटतं. तेव्हा त्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये काय भावना निर्माण होतात किंवा आपण खरोखर एखाद्याच्या प्रेमात पडतो, तेव्हा आपल्या मनामध्ये काय सगळ्या भावना येतात. आणि सगळ्यात इथे महत्वाचं आहे म्हणजे प्रत्येकच पुरुषाबद्दल थोडं अट्रॅक्शन वाटायला लागायचं वय असतं. म्हणजे माझ्या नाटकामध्ये ते बापट आहे, ते त्या मुलीच्या आईला संगीत शिकवायला यायचे. आणि असे हँडसम मस्त असं तो माणूस असायचा गुरुजी. आणि ही मुलगी त्यांच्याही थोडं असं प्रेमात पडती असं तिला जाणवत होतं. आणि अशा तऱ्हेने तिच्या आयुष्यात, म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्यात आलेले खूप सारे पुरुष, असं फक्त नाटकाचा विषय आहे. बरं, त्याच्यामध्ये भावना काय की बाई जी आहे ती एक कॅरेक्टर नाटकामध्ये काम करणार आणि हे जे पुरुष आहे ना, तो एकच पुरुष असेल. तो एका ड्रायव्हर म्हणून येईल, मग मे बी फेटा घालून आणखी काहीतरी ह्याच्यामध्ये, मग बीक लावून तिसऱ्या ह्याच्यामध्ये येईल. म्हणजे एकच पुरुष ते सगळे पुरुष कॅरेक्टर करेल आणि एक बाई ती बाई करेल. असे दोनच माणसं असलेलं नाटक, एक स्त्री आणि एक पुरुष. म्हणजे कमीत कमी प्रॅक्टिस करायला सोपं पडेल किंवा कुठे नाटक जाऊन करायचं असेल प्रयोग तर सोपं पडेल, जास्त खर्चाचं नाही होणार, असं सगळा विचार करून ते मी नाटक ऍक्च्युली लिहिलं. पण ते मजा आली मला लिहिताना. आणि सगळे कॅरेक्टर खूप वेगळे असे ते आले. सगळ्या पुरुषी लोकांच्या सगळ्या स्वभाव असतील किंवा त्यांचं असेल. या नाटकात मला गंमत असं वाटते की या बाईला जेव्हा मूल होत नाही, तिचं लग्न होतं व्यवस्थित 24-25 वर्षी, तिचं प्रेमही असतं ज्याच्याबरोबर तिचं लग्न होतं, पण तिला तिशी ओरडली तरी मूल होत नाही. आणि मग बरोबरीच्या सगळ्यांना मुलं झालेली असतात आणि मग तिला खूप वाटतं की आपल्याला मूल होत नाही असं वाटत राहतं तिला. आणि मग तिच्या ऑफिसच्या पिकनिकला एक तिचा कलीग आपल्या 2 मुलांना घेऊन येतो तिथे. आणि त्या मुलांना घेऊन आल्यावर त्या बाईला वाटतं की ती गोड मुलं आहे त्याची आणि आपल्याला पण अशीच मुलं असायला हवी. आणि ती चक्क त्याला विचारते की मला तू मूल देऊ शकशील का. इथे ती सांगते माझं तुझ्यावर प्रेम नाही, पण मला मूल हवं आहे तुझ्यावर फक्त. तर असंही एक कॅरेक्टर त्या नाटकामध्ये दाखवलेलं आहे. आणि मी पुढचं सांगत नाही, त्या नाटकाचे वाचन 2-3 झाले, प्रयोग काही अजूनही केलेला नाही आहे, त्याचं पुस्तकही मी अजून केलेलं नाही आहे. पण प्रेमानंद लक्ष्मींनी आपल्या कुठे हो ते झालं होतं. आणि मला असं वाटतं इथे गेलं होतं आपण शिवाजी मंदिरला, मग साहित्य संघामध्ये त्याचं वाचन झालं. 2-4 ठिकाणी त्याची मस्त वाचन झाले. सध्या तुझं प्रहारमध्ये आहेत ना, हे प्रतिभा रंग संघ चालू आहे. ते दर आठवड्याला काहीतरी लिहिणं काही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे
आणि ते सुद्धा अगदी वेगवेगळ्या विषयामध्ये लिहिते आहे. पण ऍक्च्युअली प्रतिभा तू अगदी आपण कॉलेजमध्ये असताना म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये नवशक्तीमध्ये ते उमलताना चालू केलं होतं. आणि ते म्हणजे त्यांनी कसं उमलताना नाव असं केलं की कॉलेज मॅडम तुम्ही कॉलेज नवशक्तीवर तुम्ही कॉलेज जीवनावरती तुम्ही मुलांच्या जीवनात द्या वगैरे. मग आम्ही पण तिला काहीतरी सुचवायचं तेव्हा. पण नंतर तिला तेव्हा संसाराची लहान मुलगी छोटी होती. मग तेव्हा तिने ते थोड्या दिवसांनी ते थांबवलं होतं. कारण म्हणाली आता मी आयुष्यात सगळं नाही येणार ती डेडलाईन मला ती डोक्यावर बसते म्हणाली. ते दर आठवड्याला काहीतरी लिहायचं आणि जास्त काहीतरी मला नाही जमत कुठले वेगळे विषय काढून वगैरे. पण असं असताना सुद्धा एक प्रतिभारत्न सगळं तुझं किती वर्ष 2 आणि 3 वर्ष चालू 4 वर्ष चालू. मग कसं काय जमवते आणि कसं काय ते चालू केलं त्याबद्दल जरा खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे म्हणून रजनीने जो प्रसंग सांगितला तो खूप महत्वाचा आहे माझ्या आयुष्यामध्ये, की आपण इथे धडे पण घेत जातो ना. जसं आपल्याला प्रोत्साहन किंवा कौतुक होतं तेव्हा आपण धडे घेतो, तसं जेव्हा आपण काहीतरी चुका करतो त्याच्यातूनही आपण धडे घेतो. तर मला आठवतं की हाच धनंजय दिवाळी अंकात जेव्हा माझं कथा पहिल्यांदाच छापून आली होती तेव्हा प्रकाश कुलकर्णी नवशक्तीचे प्रकाश कुलकर्णी तेव्हा संपादक होते. तर त्यांनी मला फोन केला. ही मला वाटतं कथा नोव्हेंबरमध्ये दिवाळी अंकात आली होती आणि डिसेंबरच्या 2 का 3 तारखेला मला फोन आला त्यांचा की खूप छान कथा आहे, तर तुम्ही काय करता. मी कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवते. तर मला म्हणे की तुम्ही आमच्याकडे सगळं सादर करता नवशक्तीमध्ये. तर मी म्हटलं अहो एवढा कथा कुठून आणणार मी, एक जेमतेम आत्ताशी लिहिलेली आहे कथा. तर मला म्हणे काय करता. म्हणलं मी कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवते. मग तुमच्या सोबत प्रॅक्टिकलला मुलं येत असतील ना. म्हटलं हो मुलं येतात 2-3 तास आमच्या सोबत असतात. मग ते तुमच्याशी गप्पा करत असतील. म्हटलं हो खूप गप्पा करतात. अरे मग मला किती विषय मिळत असतील त्याच्याकडून. मग या मुलांच्या जीवनावर उमलताना नावाचं आपण सगळं सुरू करूया का. तर मी म्हटलं की नाही सर नाही मला कसं म्हणजे तेव्हा नाही बघा लिहून बघा ना 2-3 कथा. म्हणतात आता काय टेक्नॉलॉजी नव्हती, काही ईमेल वगैरे काही नव्हता. पण तरी मी एक कागदावर काहीतरी 2 कथा लिहिल्या, त्यांना पाठवल्या. 15-16 डिसेंबरला त्यांना पोहोचल्या असतील. आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नवशक्तीमध्ये प्रतिभा सराफ यांचं उमलताना सगळं सुरू म्हणून छान जाहिरात आली. आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये कथा पण छापून आली माझी. आणि छान या बाजूला माझा मस्त फोटो, नंतर त्या कथेवर काढलेला छान काय म्हणतो आपण त्याला चित्र रेखाटलेलं त्या कथेवर. इतकं सुंदर असं बघून आणि कलरफुल ना संडेचा पेपर खूप छान वाटलं. बरं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मानधनाचा चेक पण आला. मग मला असं वाटलं की करूया ना आपण, करून तर बघूया ना. असं करून मी सुरू केलं. आणि मग मुलांचा अनुभव तरी काय असणार ना. म्हणजे कोणी एखादा रागीट मुलगा असतो किंवा एखादा कॉपी करणारा मुलगा असतो, कोणी खूप बडबडा मुलगा असतो, कोणी काहीतरी आईवडिलांचं येऊन सांगतो आपल्याला, कोणी कॉलेजमध्ये उगाचच येत नाही वगैरे सगळ्या प्रकारची मुलं आम्हाला भेटतात. तर त्यांच्यावर मी लिहिलं, सुरू तर केलं आणि नवीन प्रसंग मला मिळत होते, मी लिहित होते. नंतर एक दिवस असा आला की मला काही सुचणंच बंद झालं. म्हणजे आता कॉलेजचं किती वर्णन करणार. तो ब्लॅकबोर्डचं वर्णन करून झालं, मुलांच्या स्वभावाचं वर्णन करून झालं, कॉलेजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचं वर्णन करून सगळं झालं, संपलं. आता म्हटलं आता काय लिहिणार मी. मग मी खूपच दुःखी होते एक दिवशी की माझ्याबरोबर प्रॅक्टिकलला होती. म्हटलं रजनी अगं असं झालंय, मला काही सुचत नाही आहे. आणि आज जर का मी संध्याकाळी पाठवली नाही ना मुलीला तर कसं पुढच्या आठवड्यात छापून येणार. तर मग ती म्हणाली तू काळजी करू नकोस. तिने काय खरडलं मला माहित नाही. तिने जे काय खरडलं ती माझ्या अक्षरात खरडलं आणि तिकडे पाठवून दिलं. पण ती कथाच लिहिली होती तिने आणि थोडंफार मी त्याच्यात चेंजेस केले माझ्या पद्धतीने. पण मूळ कथा बीज तिचं होतं, कथा फुलवण्याचं कसं तिचं होतं आणि मी फक्त माझ्या पद्धतीने त्याला ॲडजस्ट केलं आणि पाठवून दिली. मात्र पाठवून देताना त्याने पत्र टाकलं की सर 6 महिने झालेले आहे, याच्यापुढे मला काहीही सुचत नाहीये, तुम्ही माझं हे सगळं प्लीज बंद करून टाका.
अशा तऱ्हेने मी ते सगळं बंद केलं. ही घटना खूप जुनी आहे, 20 वर्ष जुनी. त्याच्यानंतर मी कानाला खडा लावला की कोणीही आपल्याला सगळं विचारलं तर करायचं नाही, कारण आपल्याला एवढं सुचत नाही. मग त्याच्यानंतर मी कधीही 20 वर्षामध्ये सदराकडे वळले नाही. 2003ला माझं पहिलं पुस्तक आलं. आज 23 वर्ष झाले मी लिहितीये. आज 23 वर्षात 14 पुस्तकं आली, पण मी सदर लेखन कधीही केलं नाही. एक दिवशी काय झालं की आमच्या ओळखीचे एक पत्रकार आहे. ते म्हणाले, अहो माझी मिसेस आहे ना आचार्य आहे आणि तिचं पुस्तक येते कवितेचं पहिलं, तर माझ्या ओळखीच्या तुम्हीच आहात, तर तुम्ही माझ्या मिसेससाठी प्रस्तावना द्याल का? तर 100 प्रस्तावना मी ऑलरेडी लिहिल्या होत्या त्या काळामध्ये. म्हणजे असं पाठवून द्या ना, लिहिते. म्हणजे अर्जंट आहे, 5व्या दिवशी 6व्या दिवशी पुस्तक येते. म्हटलं काही हरकत नाही. त्यांनी मला पुस्तक आणून दिलं घरी, अगदी माझ्या घरी येऊन मी ताबडतोब 2 दिवसात त्यांना प्रस्तावना दिली आणि ते पुस्तक आलं. आता मी प्रस्तावना दिली होती म्हणून त्यांनी मला स्वाभाविकपणे कार्यक्रमाला बोलवलं प्रमुख पाहुणे म्हणून. आणि मी गेले तर सगळे असे दिग्गज स्टेजवर बसले होते. म्हणजे सासने सर होते, संमेलनाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष भारत सासने सर होते. असे बरेच दिग्गज सगळे एका रांगेत बसले होते. मी गेले जाऊन कोपऱ्यामध्ये बसले आणि मी त्या सगळ्या लोकांमध्ये एक होते. मी कोपऱ्यात बसले आणि सगळे दिग्गज असल्यामुळे सगळ्यात आधी मला बोलायला सांगितलं त्यांनी. तर मी बोलले, मला काय बोलायचं, कारण मी प्रस्तावनाच दिली होती ना, त्यामुळे मला बोलणं काही प्रॉब्लेम नव्हताच. मी मस्त बोलले आणि त्याच्यानंतर सगळ्यांची भाषणं झाली. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहारचे खांडेकर सर होते, सुबोध खांडेकर, डॉक्टर सुबोध खांडेकर. त्यांनी त्यांचं भाषण करत ते उभे राहिले. अध्यक्ष भाषण शेवटी असतं ना, तसे ते उभे राहिले आणि उभे राहिल्यावर त्यांनी पहिलं वाक्य असं म्हटलं, आज जितकी भाषणं झाली आहेत त्यापैकी सर्वात मला आवडलेलं भाषण प्रतिभा सराफ यांचं आहे. छान टाळ्या वेळा पडल्या तिकडे. त्यांचं पुढचं वाक्य असं होतं की पुढच्या रविवारच्या पेपरपासून प्रतिभा सराफ यांचं प्रतिभा रंग नावाचं सदर आमच्या प्रहारमध्ये सुरू होते. मी घाबरले. मी सरांना कधीच भेटले नव्हते, मी प्रहारमध्ये वाचलेला पण नव्हता. मी त्यांच्याकडे, म्हणजे कार्यक्रम संपलाच ना त्यांचं भाषण झाल्यावर, म्हटलं सर मला नाही जमणार, मी आत्ता कानाला खडा लावलाय, मी कधीही सदराकडे वळणार. दर रविवारी काय एवढं म्हटलं, माझ्याकडे वेळ नाही आणि माझ्याकडे इथे डोक्यामध्ये विचार पण नाही की मी देऊ शकेल. ते म्हणाले काही हरकत नाही, सुरू तर करा. म्हटलं अहो असं कसं सुरू करणार? बघा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सुरू करा. हे रविवारी भाषणामध्ये त्यांनी सांगितलं. सोमवारी माझा त्यांचा फोन परत एकदा, सर नाही जमणार. ते म्हणाले काही जमणार वगैरे काही नाही, तुम्ही लिहायला सुरुवात करा. आज मला एक लेख पाठवा, या रविवारी छापून येईल. मग त्याच्यानंतर तुमच्याकडे मोजून 10 दिवसाचा काळ आहे, विचार करायला बघा. मग मी म्हटलं मी काहीतरी लिहून ठेवले, ते कळवून ठेवले, ते पाठवले तुम्हाला पहिला लेख म्हणून मी त्यांना पाठवलं. अरे छान आहे छान आहे, चला सुरू करतो आपण. आणि पुढच्या रविवारीपासून तसंच प्रतिभा रंग नाव, या बाजूला माझा फोटो, या बाजूला मी काय लिहिलं होतं लेखावरचं चित्र, सुंदर एकदम मस्तपैकी. तसंच मांडण ऑनलाईन आलं, मजा आली आणि सुरू केलं. पण मी त्यांना यावेळेस मात्र अटी घातल्या. काय अटी घातल्या? पहिली गोष्ट, जसं उमलताना कॉलेजच्या विद्यार्थ्यांवरचं होतं तसं मी म्हटलं विषय नको. मी आज एखाद्या औषध कंपनीवर लिहिली, उद्या कॉलेजवर लिहिली, परवा योगावर लिहिली, परवा डोंगरावर लिहिली, परवा एखाद्या ट्रॅव्हल कंपनीवर लिहिली, काही लिहिली. ओके म्हणाले. दुसरी गोष्ट, मी फक्त 4-8 लाईन लिहिली किंवा मी दीर्घ 600 शब्द लिहिली, चालेल का? हो म्हटले चालेल. तिसरी गोष्ट, मला नाही जमलं तर मी नाही लिहिणार. चालेल म्हटलं, आम्ही तिथे जाहिरात टाकू, पण तुम्ही लिहा. आणि चक्क आज 4 वर्ष झाले दर रविवारी मी प्रहारमध्ये लिहित आहे. खूपच इंटरेस्टिंग होतं. आता शेवटी म्हणजे काय, आता 15 दिवसापूर्वी साधारण मी नाना बोलते, नवीन पुस्तक आलेलं आहे आणि त्याचं तू शब्दांतर केले. त्याच्यामध्ये आहे की लेखिका म्हणून नाही,
किंवा मुलाखतकार म्हणून मी नाना बोलतोय शब्दांतर प्रतिभा सराफ. ते शब्दांतर म्हणजे काय, म्हणजे मला याच्यात सगळ्यांना समजू दे ना. शब्दांतर काय नवीन प्रकार साहित्यातला तुझा? ह्याची पण परत एक नवीन गंमत आहे. तुला माहिती आहे आपले पाठाडे सर, तर एक दिवशी पाठाडे सरांचा मला फोन आला. माझ्या शाळेमध्ये शिक्षक जे आम्हाला सायन्स शिकवायचे शाळेमध्ये, तर मी 4थीत असल्यापासून जिम्नॅस्टिकला जायचे. जिम्नॅस्टिकला अशासाठी जायचे की माझ्या घराच्या अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर जिम्नॅस्टिकचं म्हणजे हे होतं, व्यायाम शाळा होती आणि तिथे पाठारे सर जिम्नॅस्टिक शिकवायचे आम्हाला. तर पाठारे सरांचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा त्यांनी जिम्नॅस्टिक तिथे आणलं. हे सर्वात कौतुकाची गोष्ट आहे. आणि कुठेतरी जायचं तर आईने तिथे सांगितलं जा जा म्हणून तू दुपारच्या वेळेस, मग मी तिकडे जायचे. अशा तऱ्हेने काही वर्ष मी जिम्नॅस्टिक शिकले. मला असं वाटतं की मी 10वीत गेले आणि एक दिवशी मला कुठून तरी यायला उशीर झाला. आम्ही कुठच्या तरी स्टेट लेवल कॉम्पिटिशनला कुठेतरी गेलो होतो. मला घरी यायला उशीर झाला आणि घरात आल्यावर माझी आई शिक्षिका आणि बाबा नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी कुठेतरी राहायला होते. आणि मी घरात आल्यावर आई प्रचंड चिडली माझ्यावर. अशासाठी चिडली की जिम्नॅस्टिकचा तुम्ही जर ड्रेस पाहिला तर मुलींना एक शॉर्ट घालावी लागते. ती शॉर्ट आपल्या जनरल शॉर्टपेक्षा पण छोटी असते, अगदी छोटीशी असते अशी ती अंगाला लागत एकदम. आणि ते कपडे आणि रात्रीची उशीर झाला होता, मी अशी घरी आले, खूप भडकली आई माझ्यावर. आणि आई म्हणाले की उद्यापासून तर जिम्नॅस्टिकला जायचं नाही. सरळ सांगून टाकलं आली. आता करायचं काय? मी दुसऱ्या दिवशी परत आमची काहीतरी कॉम्पिटिशन होती आठवडाभराने. मी दुसऱ्या दिवशी केले नाही, तिसऱ्या दिवशी केले नाही. तेव्हा काय फोन वगैरे काहीच नव्हतं ना कोणाच्या घरी. सर घरी आले. सर घरी आले आणि सर म्हणाले की काय येत नाही आहे तू? आई समोर होती. आई म्हणाले तिचे वडील नोकरीनिमित्त बाहेर गावी असतात, मी मुलींना घरी इथे कशी तरी राहते, इतक्या रात्री बेरात्री मुली अशा कपड्यांमध्ये घरी येतात, सोसायटीमध्ये लोक काय म्हणतील, मला स्वतःला बरं वाटत नाही, मुलगी तरुण होती आहे. त्यांनी खूप प्रकारे समजावून सांगितलं की हा त्यांचा युनिफॉर्म आहे, असं की येताना काय स्कर्ट बीट वरून घालून येईल, पण तिला तुम्ही बंद करू नका जिम्नॅस्टिक. पण एक नाही दोन नाही, आईने माझं कायमचं जिम्नॅस्टिक बंद केलं. आणि ठीक आहे, आता जे झालं ते झालं आयुष्यामध्ये. आणि मी बऱ्यापैकी चांगलं खेळत होते जिम्नॅस्टिक. तर मग बंद झालं. बंद झाल्यावर खूप वर्षामध्ये काळ गेला आणि सडनली पाठारे सरांचा फोन आला आणि मला म्हणाले की प्रतिभा, मला ना माझं आत्मचरित्र प्रकाशित करायचं आहे. त्यांचं वय 87 वर्ष होतं आणि मला बऱ्यापैकी सगळं आठवत आहे. हां, बऱ्यापैकी आठवत आहे, काही मी नोंदी पण केलेल्या आहेत. तर तू लिहिशील का लेखिका म्हणून हे सगळं चरित्र म्हणून लिहिशील का तू? मग मी म्हटलं की सर माझ्याकडे आता वेगवेगळी कामं आहेत आणि खूप काम आहे, म्हणजे 2-4 वर्ष तरी न संपणारं काम आहे, खूप मोठं काम आहे, मला नाही वेळ देता येणार तुम्हाला तेवढा. मग सर म्हणाले की माझ्या ओळखीमध्ये ना आपल्या शाळेचे 2च लोक मला आठवत आहेत. एक कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार, जे त्यांचे विद्यार्थी होते, आणि दुसरी तू प्रतिभा सर. तर मला असं वाटतं की आता कुमार इतका मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा मग तू लिहिशील तर मला जास्त बरं वाटेल असं. मग मी हो नाही करताना मला नाही पण म्हणले ना, कारण त्यांचं वय 87. माझे सगळे प्रोजेक्ट मी बाजूला ठेवले. जे काही माझे, आता मी तुम्हाला म्हटलं की माझं व्यक्तिचित्रांचं दुसरं पुस्तक येत आहे, त्याची तयारी चालू होती. मी ते बाजूला ठेवलं आणि सरांचं पुस्तक करायला घेतलं. सर बऱ्यापैकी अजूनही चांगलं लिहितात, व्यवस्थित. हां, आणि सरांनी मला बरंच हाती लिहून, काही मोबाईलवर टाईप करून, काही लिहून त्याचे फोटो काढून पाठवून, अशा तऱ्हेने ते मला खूप सगळं साहित्य दिलं. तर मी त्यांना म्हटलं की सर हे चरित्र नको, हे आत्मचरित्र म्हणून राहू द्या, ते जास्त बरं. ते तुमच्या नावाने पुस्तक असलं तर मला जास्त आनंद होईल. आणि मी फक्त माझं शब्दांकन म्हणून नाव घालते. चरित्र केलं असतं तर ते माझ्या नावावर पुस्तक आलं असतं.
तर मी म्हटलं की आत्मचरित्र म्हणून करते आणि शब्दांकन करते. मी तुम्हाला मी थोडंसं आता त्या या वयात त्यांचे जे काही प्रॉपर त्यांचे सेंटेन्सेस होत नव्हते, वाक्यरचना बरोबर होत नव्हत्या किंवा काय, किंवा काही संदर्भ निष्ठत होते त्यांच्या, किंवा एखादी घटना असेल त्यांच्या घरातली, ती नुसतं त्याची सपाट लिहिली तर कोणाला आवडणार नाही ते पुस्तक. त्यामुळे थोडंसं ललित गद्याने ते राहायचं, असं थोडंसं मी काम केलं त्याच्यावरती. आणि आत्ताच 15 दिवसापूर्वी ते पुस्तक प्रकाशित झालं. आणि मला याचा आनंद वाटतो की तेव्हा जेव्हा सर माझ्या घरी आले होते, मला अजूनही तो प्रसंग आठवतोय की सर आईशी बोलत होते घरामध्ये आणि दाराआड उभी राहून मी रडत होते. माझे अश्रू थांबत नव्हते की माझं इतक्या वर्षाचं जे जिम्नॅस्टिक होतं, जे माझा आनंदाचा भाग होता माझ्या आयुष्यातला, ते तुटतंय माझ्याकडून. आणि माझे सर गयावया करताय, माझे सर सांगताय की पोरगी चांगली खेळतीये स्टेट लेवलला, आणि आई माझी नाही म्हणतीये. आणि तेव्हा मी हेल्पलेस होते, मी काही करू शकले नाही या प्रसंगामध्ये सरांसाठी. तर आज मला ही देवानी, ईश्वरानी, नियतीने अशी संधी दिली आहे की आज मला सरांसाठी काही करता आलं तर हे केलं पाहिजे. आणि ते पुस्तक झालं प्रकाशित, त्याचा आनंद आहे. तर असा सगळा प्रतिभा सरांचा दमछाक करणारा प्रवास, म्हणजे कुठलाही साहित्यात तिने दालन सोडलं नाही. कथा नाही, कविता, कविते तर ती कवियत्री म्हणूनच ती स्वतःला अजून सुद्धा म्हणते म्हणजे. पण कथा नाही, व्यक्तिचित्रण नाही, सदर लेखन नाही, आणि नाटक नाही, कादंबरी, कुठल्या कुठल्या क्षेत्रात म्हणजे कुठल्या पद्धतीने केली आहे, अचंबित करणारी आहे. खरंच कारण सगळा प्रवास माझ्यासमोर घडलेला आहे. तर मी या पुस्तकातील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि मला वाटतं की स्वतःला खूप कवयित्री समजते, तर या मुलाखतीचा शेवट आपण तिच्या एखाद्या कविता केला तर चालेल ना? हां, तर प्रतिभा एक कविता होते. जेव्हा इस्लामी सरांनी, आणि मग ते इस्लामी सरांची गंमत सांगते की मी विचार केला की जेव्हा मग थोडं थोडं नाव व्हायला लागल्यावर लोक कवी संमेलनाला बोलवायला लागले. पण हे कवी संमेलनाचे कार्यक्रम ना असे संध्याकाळी 6-7 नंतर सुरू होतात आणि रात्री 10ला वगैरे संपायचे. घरामध्ये लहान मुलगी, शिवाय नववी, दुसऱ्याशी सकाळी प्रॅक्टिकल असायचं. मग मी विचार केला की आपणच आपला कार्यक्रम सुरू करूया कविता. आता भरपूर होते माझ्याकडे. मग मी प्रतिभा, माझी प्रतिभा नावाचा कवितेचा कार्यक्रम सुरू केला. माझ्या मुली माझ्याच कविता मी म्हणायचे आणि माझ्याबद्दलचं निवेदन मी करायचे. आता बरेच गायिका माझ्या गझल गातात माझ्या कार्यक्रमामध्ये, आणि आम्ही एक तसाचा मस्त कार्यक्रम करतो मी प्रतिभा माझी प्रतिभा नावाचा. त्या कार्यक्रमाची जवळजवळ 50-60 कार्यक्रमाची तरी मी साक्षी आहे. आणि माझी मुलगी जी बसली आहे ऋतू म्हात्रे म्हणून, तेव्हा ती ऋतू पाटील तेव्हाची, तर ती सगळ्या कार्यक्रमांना माझ्यासोबत यायच्या. आणि इतक्या वेळा मी कार्यक्रम केला तरी कधीही ना कंटाळताना त्या पेशंटली माझ्या. पण तो कार्यक्रम तत्वपणा नव्हता. प्रत्येक वेळा तू नवीन कविता सादर करायची, त्याबद्दल काहीतरी नवीन सांगायची. म्हणजे मोनोटोनच नव्हता की जे नाटक तेच सगळीकडे असतात, ते डायलॉग असतात. तसं नव्हतं तुझ्या कार्यक्रमात. तेवढं मात्र मी नक्की सांगते. म्हणून ती रिक्वेस्ट ऐकायची. म्हणजे मी हिला कधी कधी सांगायची की तू येऊ नकोस, कारण मला एखादा डायलॉग तोच बोलायचा असेल ना तर मला टेन्शन येतं. रजनी बघते आपल्याकडे की या गाण्यानंतर ती हे बोलणार आहे किंवा या कवितेनंतर ती हे बोलणार आहे. आणि मी कधी कधी तिला सांगायची. अशा तऱ्हेने माझ्या सगळ्या आयुष्यातल्या प्रवासामध्ये रजनी आहे. आज पहिल्यांदाच ती अशी व्यासपीठावर चढली आहे, पहिल्यांदाच ती माझी मुलाखत घेतली आहे. आमचा पहिलाच प्रसंग आहे मुलाखतीचा. पण आजच्या काळातही जेव्हा ललितसाठी मी पुस्तक परीक्षणं लिहिते तेव्हा मॅजेस्टिकच्या अंकामध्ये ते छापून येणार आहे याचं टेन्शन मला खूप असतं. आणि ते मी तिला बघायला पाठवते की अत्यंत उत्तम वाचक आहे आणि तिचं शिक्षण इतकं चांगलं झालेलं आहे की एक मायनर ऱ्हस्व दीर्घाची चूक सुद्धा ती माझ्या लेखामध्ये राहू देत नाही. अशी म्हणजे
काय म्हणतो ना आपण नुसतंच कॉलेजमध्ये आम्ही एकत्र फिजिक्स नाही शिकवलं, तर माझ्या साहित्य प्रवासातली खूप जवळची अशी माझी मैत्रीण आहे. आणि माझ्या संगीत गाऊन ऋतूनी पण भरपूर कविता लिहिल्या, तिचा पण आता खंत कविता सगळं यायला हरकत नाही आहे. आता ती तिच्या लहान मुलामध्ये जरा बिझी आहे. तर हिच्यासारखे अनेक विद्यार्थी माझ्यासोबत राहून कविता लिहायला लागले. माझी बरीच पुस्तकं मी माझ्या या विद्यार्थ्यांना अर्पण केलेली आहेत. आणि बरीच मुलं कवितेसाठी कथांसाठी काही वेगळं काही करत आहेत आणि ते ज्या साहित्य क्षेत्रात आहे याचा मला खरंच खूप आनंद आहे. तर जेव्हा सरांनी सांगितलं अनामिका नावाने माझी पहिली कविता जरी छापून आली, मी त्याला सांगितलं नाव लिहू नका. आज माझ्या आयुष्यामध्ये इतके वेगळे प्रसंग घडत गेले. कोणी मला डॉक्टर प्रतिभा सराफ लिहितात, कोणी आणखी श्रीमती म्हणतात, कोणी साहित्यिका म्हणतात. पण मी नेहमी त्यांना म्हणते की कोणत्याही नावापेक्षा प्राध्यापक म्हणतात प्रतिभा सराफ, तर मी त्याला सगळ्यांना म्हणते त्या कोणत्याही नावापेक्षा माझ्या नावाच्या आधी कवयित्री प्रतिभा सराफ द्या. हा माझा जो प्रवास आहे की माझं नाव कवी म्हणून लिहू नका, ते कवयित्री प्रतिभा सराफपर्यंत द्या. हा खरोखरी खूप आनंददायक प्रवास आहे. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये कसं असतं ना, आपण कितीही मोठं झालो तरी तो आनंद बघण्यासाठी जोपर्यंत तुमच्यासारखे रसिक नसतात, आज हे असे रसिक मला आयुष्यात भरपूर मिळत गेले. त्यांनी ॲप्रिशिएट करत गेले, टाळ्या वाजवत गेले, माझं वाचत गेले. त्याच्यामुळे आज मी घडत गेले. तेवढं मात्र खरं तर तुमचे सगळ्यांचे मी आभार मानते. या घरीसाठी पुस्तक प्रकाशित होणार होतं, मला आठवतं एकदम. आणि कुठल्या कार्यक्रमाला मी दोघी गेलो माहीत नव्हतं, मला आठवत नाही. म्हणजे रवींद्र नाट्यमंदिरमध्ये वरचं ते छोटं थिएटर आहे ना तिथे, आणि तिला ते दुसरे की उषा मेहता आलेले आहेत, म्हणजे ओळखते त्यांना. तर ती त्यांना भेटायला गेली, मग मी पण गेले. तर तिने यशवंतदेवांच्या जजाच्या बसल्या होत्या. आणि मग त्यांनी सांगितलं की आवडी गजल छान लिहिते वगैरे, देवानं सांगितलं. मग नंतर मग ते मला पाठवून दे तुझ्या गजला मला. आणि मग तिने ते पाठवून दिल्या. आणि त्याच्या ते इतक्या आवडल्या. जेव्हा गजलचं पुस्तक तिचं प्रकाशित झालं, मग ते नंतर त्यानंतर काही दिवसांनी ते पुस्तक प्रकाशित झालं. आणि मग ती नेहमी त्यांच्या घरच्या मेंबर सारखीच झाली. बऱ्याच वेळे इकडे यायची माइंडला, आणि अगदी तिच्या घरी पण आले ते स्वतः चेंबूरला. ते सासू सासऱ्यांना भेटले. अगदी त्या गजलेमुळे त्याची तिची म्हणजे जाणीवही नसताना तशी ओळख झाली होती, माझ्यासमोरच झाली होती. त्याचं मोठ्या माणसांकडे आपण अप्रोच कधी करत नाही ना, की कसं एखाद्याकडे जायचं. मी त्या कार्यक्रमात फक्त सूत्रसंचालन करायला गेली होती. उषाताई मेहतांनी माझी ओळख करून गेली त्यांच्याशी, आणि त्यांनी सहज सांगितलं गझल पाठव. आणि मला माहीतच नाही 10 दिवसांनी त्यांनी 10 गझलला चावी पण दिल्या. म्हणजे माझ्या आयुष्यातला तो एवढा मोठा अनुभव आहे. आणि पाडगावकर सर आणि यशवंतदेवानी दोघांनी मिळून त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. मला वाटतं पाडगावकर त्यांनी पेपरमध्ये वाचलं. पाडगावकर सर खरं शंकर यशवंतदेवांच्या हस्ते प्रकाशन होणार होतं त्या पुस्तकाचं. आणि पाडगावकर सरांनी पेपरमध्ये बातमी पाहिली महाराष्ट्र टाइम्समध्ये आजच्या कार्यक्रममध्ये की प्रतिभा सराफ यांचं पुस्तकाचं प्रकाशन यशवंतदेवांच्या हस्ते. ते प्रेक्षकात येऊन बसले होते. मग आम्ही त्यांना स्टेजवर घेतलं. आणि तो फार माझ्या आयुष्यातला एक फार असा अनुभव आहे की खूप दिग्गज माझ्याशी जोडल्या गेले. आणि ॲट द सेम टाईम खूप असे जे काय म्हणतात ना, खूप शिकलेले पण जे लोक नाहीत, म्हणजे माझ्या कामवाला वगैरे पण मला म्हणतात की कधीतरी अरे तुमची एखादी कविता ऐकू आम्हाला, छान वाटतं ऐकलं की. म्हणजे इतकं असं माणसं जोडणं म्हणताना कविता ही नेहमी माणसं जोडण्याची अशी चळवळ आहे. धन्यवाद. आभार. तुमच्या साहित्याचा प्रवास हा दमछाक करणारा आहे. तुम्हाला अचानक आम्ही गझल आणि कविता म्हणायला सांगितली, अतिशय सुंदर, आम्हाला खूपच आवडले. आपल्या सर्व साहित्याच्या उपक्रमासाठी मी शुभेच्छा देते. साहित्य दिनानिमित्त कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आल्याबद्दल वनिता समाजातर्फे लेखिका प्रतिभा सराफ आणि मुलाखतकार प्राध्यापिका रजनी कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार मानते. सर्व मैत्रिणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल
वनिता समाजातर्फे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रम संपल्याचे जाहीर करते.